एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। सतीश गायकर सर मला कळवत आहेत धावसंख्या जाऊन पोहोचले 2-9 2-9 47 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत। 2-9 जावळी जय भवानी जावळी निखिल यांचा संघ क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय। पुढचा चेंडू राज याने या ठिकाणी टाकलेला चेंडू इथे मात्र या ठिकाणी चांगलं सिलेक्शन केलंय आणि इथे मात्र आपण बघतोय थर्डमॅनच्या बाजूला सरळ येतोय सीमारेषा गाठली जातीये। चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी येतोय चौकार मिळतील 4 धावा आर पार सीमारेषा पार चौकार। या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावरती 2-13 दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे। सूरज भोसले षटकार स्फोटक फलंदाज आहे 3 षटकार हॅट्रिक मारा आणि 1000 रुपये कमवा सुवर्ण संधी आजच्या दिवसामध्ये। सचिन वीर याच्याकडून हे बक्षीस आहे। आणखीन एकदा सुरेख फटका इथे मात्र या ठिकाणी आणखीन एक चौकार सूरज भोसले इज ऑन अ फायर। लगातार 2 चौकार लगातार 2 फटके मोठे फटके चांगले फटके आलेले आहेत। संघाला जीवदान देणारे 2 विकेट नंतर या ठिकाणी आपण बघतो हे 2 चौकार आले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या अंकावरती। कमालीची बॅटिंग सूरज भोसले भले षटकार नाही पण चौकाराने पुढे जाणार या 4-4 धावा करून संघाला भर घालणार धावसंख्येमध्ये भर घालणार 17 या अंकावरती। पुढचा चेंडू राज याचा अमर याचा अमर जाधव यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडू दिला होता लोअर फुलटॉस करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे आणखीन एक चौकार चौकारांची हॅट्रिक कमालीची बॅटिंग षटकारांच्या हॅट्रिक साठी बक्षीस होतं पण चौकार मारलेले आहेत चौकारांची हॅट्रिक आलेली आहे आणि 4 धावा पुन्हा एकदा चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते सूरज भोसले आणि त्याला शुभेच्छा आलेल्या आहेत सचिन वीर याच्याकडून खरबाची वाडी पण त्यांनी षटकारासाठी बक्षीस लावलेलं बघा। पुन्हा एकदा तसाच कमालीचा आहे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये 4 चेंडूंवरती 4 चौकार सूरज भोसले टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी कमालीची बॅटिंग सुरेख फटका